काम करू दे यावर न बोललेलं उचितच ठरेल, त्यांची आता ही भूमिका पाहायला मिळते. तुम्हाला काय वाटतं, ते पण सहकार्याची भूमिका दाखवतात का? संजय राऊत आता सर्वच भूमिका सहकार्याचे दाखवणार आहेत. मधल्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर लोकांनी जो काही औषधोपचार केलेला आहे, ज्यांच्यामुळं त्यांची प्रकृती आता ठणठणीत झालेली आहे आणि आता काय बोलावं हे त्यांना आता कळायला लागलेलं आहे. म्हणून जनतेचा औषध कसा असतो किंवा जनतेचा ठोका कसा असतो आता त्यांना कळून चुकलंय. म्हणून त्याची ही नरमाईची भूमिका, त्याचं आम्ही स्वागत करतो. संजय राऊत असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे गेली 2.5 वर्ष चुकीच्या लोकांनी भेडलेले होते. म्हणून तुम्ही त्यांना टरबुजा म्हणत होते. तू राहशील नाही तर मी राहील तुम्हीच म्हणत होते ना. त्याच्याबद्दलचे अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या लोकांमध्ये झालेला हा परिणाम हे वेगळा ट्रॅकवर जाण्याचे ह्यांचे संकेत दिसत आहेत. चुकीच्या लोकांबरोबर होते का चांगल्या लोकांबरोबर होते हे जनता जनार्दनाने दाखवून दिलेलं आहे. चांगल्या लोकांबरोबर राहिल्याने काय फरक पडतो हे विधानसभेमध्ये एवढं स्पष्ट बहुमत दिलंय, याचा अर्थ तुम्ही बरोबर राहा असा होतो. हे यांना कळायला आणखीन तेवढं डोकं असलं पाहिजे. फडणवीसांचं कौतुक मुखपत्रातून करताना, सामनातून करताना जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात का, याची चर्चा सुरू झाली. आता पर्याय काय त्यांच्याकडे? आता त्यांच्याकडे पर्याय काय राहिलेला आहे? काँग्रेस विचारते त्यांना, शरद पवार साहेब कुठे आहेत माहिती आहे त्यांना. ज्यांची हे पालखी घेऊन फिरत होते कुठे गेले ते लोक? म्हणून या लोकांनी त्यांना सोडून दिलेलं आहे आणि आता यांच्याकडे अकेला लढण्याचं बळ यांच्या मनगटामध्ये राहिलेलं नाही. एकटे हे लढू शकत नाहीत, पर्याय शोधतायत ते. आणि पर्याय शोधताना हा त्यांना एक सॉफ्ट कॉर्नर वाटतोय की आता 5 वर्ष तर आता म्हणता येणार नाही की उद्या निवडणुका घ्या, परवा निवडणुका घ्या. म्हणून आता 5 वर्ष त्यांना ह्या सिल्वर ओकची पायरी सोडून दुसऱ्या पायरीवर जाऊन बसावंच लागेल, हे एकत्रित दिसतंय. तसे प्रयत्न सुरू आहेत असं वाटतंय का? सुरुवात झाली ना. त्यांच्या तोंडातून जी घाण निघत होती त्या ठिकाणी जे काही आता प्रेमळ शब्द निघायला लागले, ही त्याची सुरुवात आहे. म्हणून ट्रॅक बदलण्याची सुरुवात या उबाटा गटाच्या विश्वविख्यात प्रवक्त्याने सुरू केलेली आहे. देशमुख प्रकरणामध्ये देशमुख परिवाराला न्याय मिळावा किंवा न्याय द्यावा या मागणीपेक्षा सर्वात जास्त मागणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केली जाते. तर दुसरीकडे अजितदादांच्या ताफ्यामध्ये सुद्धा यांच्याच गाड्या फिरत होत्या असा आरोप केला जातोय. एकीकडे गुन्हेगारी आणि दुसरीकडे मोठ्या नेत्यांचे राजीनामे, कसं पाहता? तर बघा, मी कालही ती बातमी पाहिली. अजितदादाच्या ताफ्यामध्ये ती गाडी होती. म्हणजे काय झालं? एकनाथ शिंदे साहेब आता इथं मुख्यमंत्री म्हणून शेकडो वेळा आलेत. त्यांच्या गाड्यामध्ये ताफ्यामध्ये 100 गाड्या असतील. अहो, ताफ्यामध्ये गाडी असली म्हणजे तो भविष्यात जर त्यांनी गुन्हा केला तर त्याला माफी असावी असं काही कायदा आहे का? आणि त्याचं कोणी समर्थन केलं आहे का? म्हणून ताफ्यात गाडी असणं त्यामुळं अजितदादाची बदनामी होईल असं समजण्याचं काही कारण नाही आहे. मंत्र्यांचा राजीनामा मागणं हा त्यांचा अधिकार जरी असला तरी तपासामध्ये जोपर्यंत कोणी गुन्हेगार म्हणून पुढे येत नाही तोपर्यंत अशा राजीनामा घेणं किंवा न घेणं हा त्या पक्षाच्या नेत्यांचा अधिकार असतो. सर, शपथविधी होऊन, मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन, त्याच्यानंतर अधिवेशन होऊन बराच काळ लोटला, खात्यांचा पदभार पण स्वीकारलेले आहेत, पण पालकमंत्री कधी होणार असा प्रश्न महाराष्ट्रातल्या तुमच्या सगळ्या मंत्र्यांना पडलेला आहे. काय शिवसेनेच्या वतीने किंवा काय म्हणणं आहे? अजितदादा विदेश दौऱ्यावर गेलेले आहेत. ते मला वाटतं आज परत येणार आहेत. सोमवारी किंवा